बॉक्स पण तस पिंट्या अहो तुम्ही कुणीही ऐकणार नाहीये माझं अगदी त्यांच्यासमोर डोकं जरी फोडलं ना तरी कोणी ऐकणार नाहीये आई कशी दिसतेय छान दिसतेय बरेच दिवसांनी नेसलीस ग तू ही साडी हो पण चांगली दिसतेय ना ग छानच दिसतेय आई आज किती वर्षांनी राखी पौर्णिमेला दादा आणि कांता घरी येत ना खूप छान वाटतंय उत्साह वाढलाय माझा हो ना आज सकाळी माझ्या मनातही हेच आलं आई लहानपणी राखी पौर्णिमेला किती धमाल करायचं ना ग आम्ही तुमची धमाल व्हायची पण तुमची भांडणं सोडवता सोडवता मला नाकी नऊ यायचे अगं पण कांता छळायचा मला एका वर्षी आठवतंय तुला माझ्या वेणीच्या डोक्याला च्युइंगम लावलं होतं त्यांनी केस कापावे लागले होते मला कशी विसरेन तुमचे प्रताप कधी विसरणार नाही मी पण तरी दरवर्षी आजच्या दिवशी मी त्या दोघांना खूप मिस करायचे आता छान वाटतंय अशा वेळी नसलेल्यांची आठवण खूप येते उमाकांत आणि आता जान्हवी खरंच आज जान्हवी असती तर आपला आनंद द्विगुणित झाला असता ना ग आपण पुढच्या वर्षी सगळे सण धूमधडाक्याने साजरे करू तेव्हा नक्की जान्हवी असेल आपल्या बरोबर पण म्हणून या वर्षीचा आनंद कमी होऊन देऊ नका जा ओवाळण्याची तयारी कर आणि हे दोघे कुठे आहेत माहित नाही कुठे आहेत पण मी काही त्यांना आठवण वगैरे करून देणार नाहीये बघू दे ना आपल्या बहिणीने इतकी छान साडी का नेसलीये हे त्यांना कळतंय की नाही म्हणजे पुन्हा भांडणं आणि रुसवे फुगवे हा हो नक्कीच त्यांना जर आठवलं नाही तर आहेतच बरं आई मी सगळ्यांना सांगून येते की कुणी त्यांना आठवण करू नका ही मुलं मोठी झाली आहेत वाटतच नाहीये